तिसरी टर्म आहे आमदारकीची। यंदाची निवडणूक ही वेगळी प्रचारानं रंगात आली असं वाटत नाही? या निवडणुकीत काही दम नाही। ही निवडणूक येरीच आम्ही जिंकणार आहे आणि संतोष बांगरचे भपकण्या मारायले ते चौथ्या नंबरवर जाणार आहेत। आमची लढत ही उभाटा आणि राष्ट्रवादी अजित पवार गटासोबत आहे। संतोष बांगर हे तिसऱ्या चौथ्या नंबरवर जातील का तर विकासाचं विजन नसलेला माणूस केवळ पैशाच्या बळावर जर निवडणूक लढू लागला तर लोकांना माहिती आहे की बाबा याचे पैसे कशाचे आहेत, हा पैसा आपल्याला कुठून गेला आहे, सगळ्या गोष्टी लोकांना माहिती आहेत। या हिंगोलीत जन्मलेला आहे त्यामुळे लोकांना हा कसा वागतोय माहिती आहे। पण हिंगोली शहरामधल्या ज्या माता भगिनी आहेत, शिवसेना आमदार संतोष बांगर आणि तुमची दोघांच्याही मुलाखती पाहिल्या, सातत्यानं न्यूज चॅनल असतील किंवा भाषणा धरण्यामध्ये अश्लील शब्द वारंवार समोर येत आहेत। ह्या सगळ्यामुळं सर्वसामान्य नागरिक हा राजकीय नेत्यांच्या विरोधामध्ये रोष व्यक्त करत आहे। अश्लील शब्द सुरुवात कोणी केली हा एक विचार आहे। त्यामुळं कळमनुरीत काय झालेलं आहे हे सुद्धा आमदारांनी तपासलं पाहिजे। जायभाई नावाचा जो माणूस आहे त्यानं आत्महत्या केली। त्याचबरोबर तलाठी म्हणून आहे तिच्या नवऱ्याच्या संदर्भात सुद्धा त्या बायाच्या संदर्भात सुद्धा कळमनुरी सगळं शहरात सगळी चेवचेव झाली म्हणून तो हिंगोलीत प्रयत्न करू लागला आहे। कळमनुरीत आपण काय करतो, किती लोकांशी अनैतिक संबंध ठेवतो, ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी तपासल्या पाहिजे। त्याचे रेकॉर्ड आमच्याकडे आहेत म्हणून। आणि विकास हा त्यांना नावाने माहीत नाही। कळमनुरी नगर परिषदेमध्ये त्यांना येऊ पण देईनात। कळमनुरीत निवडून आणून दाखवा म्हणा, हिंगोलीत तर चौथ्या नंबरवर जाणार, पण कळमनुरीत निवडून आणून दाखवा कारण विकास हा शून्य आहे। कळमनुरीतल्या स्मशानभूमीत जायला सुद्धा रस्ता नाही। औंढ्याची 30 देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।